नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण घन म्हणजे काय व घनमूळ कसे काढायचे ते पाहणार आहोत। घन म्हणजेच कोणत्याही संख्येचा 3 वेळा गुणाकार। उदाहरण बघा, 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 चा 3 वेळा गुणाकार केला तर 3 त्रिक 9, 9 त्रिक 27। म्हणजेच मित्रांनो 27 हा 3 चा काय आहे, घन आहे। 27 हा 3 चा घन आहे। आता 3 हे 27 चे घनमूळ आहे। 3 हे 27 चे घनमूळ आहे। तेच मित्रांनो असे सुद्धा लिहितात। आता या संख्येचं घनमूळ कसं काढायचं ते आपण बघूया मित्रांनो। घनमूळ काढण्यासाठी मित्रांनो 1 ते 10 पर्यंतच्या संख्येचे घनपाठ असणे गरजेचे आहे। म्हणून 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216, 7 चा घन 343, 8 चा घन 512, 9 चा घन 729, 10 चा घन 1000। मित्रांनो या संख्येचे घनमूळ मिळवण्यासाठी तुम्हाला 1 ते 10 पर्यंतचे घनपाठ असणे गरजेचे आहे। या संख्येचं घनमूळ काढण्यासाठी सुरुवातीला लाचचे शेवटचे 3 अंक घ्यायचे। त्या 3 अंकामध्ये एकक स्थानी कोण आहे तर 6 आहे। मग कोणत्या संख्येच्या घनाच्या एकक स्थानी, तर घन आहे त्या घनाच्या एकक स्थानी बघायचं 6 आहे। इथं एकक स्थानी 6 पाहिजे, तर इथं आहे म्हणून 6 चा घन आहे म्हणून इथं 6 ला लिहिलं। त्यानंतर मित्रांनो राहिले 17। आता 17 मधून कोणत्या संख्येचा घन जातो ते बघायचं। 17 मधून 2 या संख्येचा घन जातो 8, म्हणून इथे 2 ला लिहायचे। उत्तर आले 26, ऑप्शन क्रमांक 4। उदाहरण दुसरं बघा, आता या संख्येचा आपल्याला घनमूळ मिळवायचा आहे। त्याच्यासाठी मित्रांनो 1 ते 10 पर्यंतचे घन लिहूया। 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216, 7 चा घन 343, 8 चा घन 512, 9 चा घन 729, 10 चा घन 1000। आता या संख्येचा आपण घनमूळ मिळवूया। या संख्येचं घनमूळ काढण्यासाठी मित्रांनो शेवटचे 3 अंक घ्यायचे। त्याच्यामध्ये एकक स्थानी कोण आहे तर 5 आहे। मग कोणत्या
संख्येच्या घनाच्या एकक स्थानी इथं 5 आहे ते बघायचं. इथे बघा 5 आहे म्हणून हा 5चा घन आहे म्हणून इथं 5 लिहिला. त्यानंतर मित्रांनो राहिले 42. आता 42 मधून कोणत्या संख्येचा घन जातो बघा. 64 जातो का 42 मधून? नाही, 4चा घन जात नाही. मग 3चा घन 27 जातो म्हणून इथं 3 ला लिहिले. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 1 35. उदाहरण 3 बघा. या संख्येचे घनमूळ आपल्याला काढायचे आहे. आता घनमूळ काढण्यासाठी प्रथम आपण घन लिहून घेऊया. 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन 125, 6चा घन 216, 7चा घन 343, 8चा घन 512, 9चा घन 729, 10चा घन 1000. प्रथम शेवटच्या 3 संख्या घ्या. त्यानंतर मित्रांनो एकक स्थानी 8 आहे म्हणून इथे एकक स्थानी 8 कुठे आहे बघा. इथे आहे. 2चा घन 8 म्हणून इथं 2 लिहिले. त्यानंतर मित्रांनो राहिले 373. 373 या संख्येमधून कोणत्या संख्येचा घन जातो बघा. 7चा घन जातो 343. 343 7चा घन म्हणून इथं 7 ला लिहिले. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आले 72. ऑप्शन क्रमांक 3. उदाहरण 4 बघा. आता या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला 1 ते 10 पर्यंतचे घन पाठ असणे गरजेचे आहे. म्हणून 1 ते 10 पर्यंतचे घन मी लिहिते. 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन 125, 6चा घन 216, 7चा घन 343, 8चा घन 512, 9चा घन 729, 10चा घन 1000. या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी मित्रांनो प्रथम शेवटचे 3 अंक घ्यायचे आहे. त्यानंतर एकक स्थानी कोण आहे तर 3 आहे. मग इथं एकक स्थानी 3 कुठे आहे ते बघायचं आहे. बघा इथे आहे 7. या 7चा घन 343 एकक स्थानी 3 आहे म्हणून 7 ला लिहिलं. त्यानंतर मित्रांनो राहिले 103. 103 मधून कोणत्या संख्येचा घन जातो बघा. 103 मधून 125 जाते का? नाही. 4चा घन जातो 64.
म्हणून इथे 4ला लिहिले. उत्तर आले 47. ऑप्शन क्रमांक 2. मित्रांनो, उदाहरण 5वे तुम्ही सोडवा आणि कमेंटमध्ये कमेंट करून उत्तर पाठवा.